माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला विविध शैक्षणिक विषयावर ज्ञान प्राप्त होईल. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे मी जे व्हिडिओज अपलोड करते त्याची सूचना तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलेही माझे व्हिडिओ मिस करणार नाही. हाय, मी श्रीयुता अलौकिक द लर्निंग स्पेसमध्ये तुमचं स्वागत करते. एखादी प्रिंटेड बुक बोला, न्यूजपेपर आर्टिकल बोला किंवा वेब पेज बोला, तुम्ही पाहिलं असेल की पॅरेग्राफच्या फर्स्ट लेटर हा इतर टेक्स्टपेक्षा मोठा असतो, ज्याला ड्रॉप कॅप असं म्हणतात. तर मी सांगू इच्छिते की MS वर्डनी ड्रॉप कॅपचं स्पेशल फीचर दिलेला आहे. तर आजचा माझा विषय आहे हाऊ टू ॲड ड्रॉप कॅप इन MS वर्ड. म्हणजे आपण MS वर्डमध्ये ड्रॉप कॅप ॲड कसं करणार. तर ड्रॉप कॅप असतं तरी काय, तुम्ही माझ्या स्क्रीनवर पाहू शकतात की ड्रॉप कॅप हा लार्ज कॅपिटल लेटर असतो, जो आपण ॲज अ डेकोरेटिव्ह एलिमेंट म्हणून वापरतो. डेकोरेटिव्ह एलिमेंट म्हणजे आपण एखादा पॅरेग्राफ जर चांगल्या पद्धती प्रेझेंट करायचा असेल आपल्याला, तर आपण ड्रॉप कॅपचा वापर आपण करतो. तुम्ही पाहू शकतात की पॅरेग्राफचा पहिला लेटर हा जवळजवळ 3 ते 4 ओळ्या कव्हर करतो, म्हणजे तो ओळा मोठा असतो. फाईन, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात की S या लेटरनी माझ्या 3 ओळ्या कव्हर केलेल्या आहे, म्हणजे ओळा तो ड्रॉप कॅप मोठा असतो. आता ड्रॉप कॅपचे 2 ऑप्शन असतात, एक असतो ड्रॉप आणि दुसरा असतो इन मार्जिन. आता ड्रॉप हा ऑप्शन म्हणजे जो ड्रॉप कॅप असतो तो पॅरेग्राफमध्ये फिट होतो, आणि हा इन मार्जिन ऑप्शन हा पॅरेग्राफच्या बाहेरच्या मार्जिनमध्ये असतो. फाईन, तुम्ही माझ्या स्क्रीनवर पाहू शकता दोन्ही ऑप्शनचे डिफरन्स. हा ड्रॉप ऑप्शन fits within your paragraph and in margin so option it is in the margin outside of your paragraph. Fine, तर आपण डायरेक्टली प्रॅक्टिकल सेक्शनकडे वळूया. तर आपल्याला ड्रॉप कॅप ॲड करायचा असेल तर काही आपल्याला स्टेप्स फॉलो करायला लागतात. सर्वात प्रथम पॅरेग्राफचा पहिला लेटर म्हणजे आपल्याला ज्याला ड्रॉप कॅप लावायचा असेल त्याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा. तुम्ही इकडे पाहू शकता ड्रॉप कॅप ऑप्शन आहे, इकडे क्लिक करा. ह्याच्यातलं तुम्ही पहिला म्हणजे ड्रॉप आणि दुसरा म्हणजे इन मार्जिन अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर सर्वात प्रथम मी ड्रॉप सिलेक्ट करते. जर मी ड्रॉप ऑप्शन सिलेक्ट केलं, तुम्ही पाहू शकतात की मला असा रिझल्ट आला. आता मी इन मार्जिन सिलेक्ट केलं, तुम्ही पाहू शकतात की मला हा रिझल्ट आला. आता मला ड्रॉप हा ऑप्शन हवे, म्हणून मी हा ऑप्शन सिलेक्ट केलाय. आता यात तुम्ही पाहिलं असेल की दोघांमध्ये फरक काय. मी ज्यावेळा ड्रॉप हा ऑप्शन सिलेक्ट केला त्यावेळा जो माझा ड्रॉप कॅप आहे तो पॅरेग्राफच्या मध्ये फिट झाला आहे. ज्या वेळा मी इन मार्जिन हा ऑप्शन सिलेक्ट करते, तुम्ही पाहू शकता की पॅरेग्राफच्या बाहेरच्या मार्जिनमध्ये माझा ड्रॉप कॅप आला आहे. फाईन, जर तुम्हाला ड्रॉप कॅपची साईज किंवा फॉन्ट चेंज करायचा असेल किंवा टेक्स्टपासून तुमच्या ड्रॉप कॅपचा डिस्टन्स वाढवायचा असेल तर आपल्याला त्याचाही पर्याय दिलेला आहे. तर ते आपण कसं करायचं आहे, त्यासाठी मी पहिला हे 2 पॅरेग्राफ एकत्र करते. आता मी सिलेक्ट केलंय. आता ड्रॉप कॅप मध्ये जाते. ड्रॉप कॅप ऑप्शन या पर्यायाला सिलेक्ट केला. ज्यावेळी तुम्ही हा पर्याय सिलेक्ट करतात त्यावेळी हा डायलॉग बॉक्स ओपन होतो. आता यात तुम्ही हवे असलेला फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकतात. मी कॉपर ब्लॅक हा पर्याय सिलेक्ट केला. त्याच्यानंतर तुम्हाला जर ड्रॉप कॅपची साईज मोठी हवी असेल तर तेही तुम्ही लाईन टू ड्रॉप मध्ये चेंज करून ती मोठी करू शकता. म्हणजे जर मी 4 किंवा 5 केले तर माझा ड्रॉप कॅप हे 3 च्या ऐवजी 5 लाईन कव्हर करेल. जर तुम्हाला ड्रॉप कॅपचा डिस्टन्स इतर पॅरेग्राफ पासून थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही
इथून वाढवू शकतात. फाईन, मी 0.7 केला. आता ओके करते. तुम्ही पाहू शकतात माझा फॉन्ट चेंज झाला, माझ्या ड्रॉप कॅपचा साईज चेंज झाला आणि ड्रॉप कॅप आणि पॅराग्राफचे इतर टेक्स्टचा डिस्टन्सही वाढला. अशा प्रकारे तुम्ही हे ऑप्शन वापरून तुम्हाला हवे तसे ड्रॉप कॅप चेंज करू शकतात. फाईन, आता जर तुम्हाला ड्रॉप कॅप नको हवे असेल तर काय कराल, ड्रॉप कॅपवर क्लिक करा आणि नन ऑप्शन सिलेक्ट करा. याच्याने तुमचा ड्रॉप कॅप रिमूव्ह होईल. फाईन, अशा प्रकारे तुम्ही ड्रॉप कॅप लावूही शकतात आणि काढूही शकतात आणि हवे तसे ड्रॉप कॅपला बदलूही शकतात. आय होप तुम्हाला हा टॉपिक कळला असेल. जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. फाईन, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन हिट करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अलौकिक द लर्निंग स्पेस. थँक्यू.